महत्त्वाच्या चालू घडामोडींचे प्रश्न. 1. क्यूएस क्रमवारीत जगातील टॉप 50 मध्ये भारताच्या किती शिक्षण संस्थेचा समावेश आहे? ए. 9, बी. 7, सी. 8, डी. 6. उत्तर आहे ए. 9. 2. कोणत्या देशाचा खेळाडू मोहम्मदुल्लाहने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे? ए. श्रीलंका, बी. पाकिस्तान, सी. बांगलादेश, डी. अफगाणिस्तान. उत्तर आहे सी. बांगलादेश. 3. इटलीमध्ये होत असलेल्या विशेष हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेत किती भारतीय खेळाडूंचे पथक सहभागी झाले आहे? ए. 50, बी. 49, सी. 47, डी. 48. उत्तर आहे बी. 49. 4. मोहम्मदुल्लाहने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असून तो बांगलादेशकडून सर्वाधिक धावा करणारा कितवा फलंदाज ठरला आहे? ए. 1, बी. 3, सी. 2, डी. 4. उत्तर आहे डी. 4. 5. कोणत्या देशात विशेष हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा होत आहे? ए. इराण, बी. चीन, सी. इटली, डी. भारत. उत्तर आहे सी. इटली. 6. आयसीसी एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत पहिल्या 5 मध्ये किती जणांनी स्थान पटकावले आहे? ए. 2, बी. 3, सी. 4, डी. 1. उत्तर आहे बी. 3. 7. आयसीसी अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत कोण अव्वल स्थानी कायम आहे? ए. अझमतुल्लाह ओमरजई, बी. रवींद्र जडेजा, सी. कुलदीप यादव, डी. मिचेल स्टॅनर. उत्तर आहे ए. अझमतुल्लाह ओमरजई. 8. फेब्रुवारी महिन्यातील आयसीसीचा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार कोणी पटकावला आहे? ए. रोहित शर्मा, बी. विराट कोहली, सी. के. राहुल, डी. शुभमन गिल. उत्तर आहे डी. शुभमन गिल. 9. नवीन क्यूएस विशिष्ट क्रमवारीत नवीन प्रवेशांच्या संख्येनुसार भारत कितव्या क्रमांकावर आहे? ए. 4, बी. 5, सी. 7, डी. 9. उत्तर आहे बी. 5. 10. क्यूएस रँकिंगमध्ये आयआयटी दिल्लीने कितवे स्थान पटकावले आहे? ए. 25, बी. 26, सी. 28, डी. 26. उत्तर आहे डी. 26.